सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील क्राईम न्यूज। अज्ञात कारणावरून तरुणावर केले धारदार चाकूने गंभीर वार। दिनांक 11/2/2026 रोजी रात्री भाड्याच्या खोलीत नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील घटना। कोणत्या तरी अज्ञात कारणावरून किशोर सुरेश राणे वय 25 वर्षे याच्यावर धारदार चाकूने त्याच्या छातीवर जबड्यावर वार करून गंभीर जखमी केले। त्यास आस्था हॉस्पिटल चाकण येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। फिर्यादी योगेश दत्तात्रय नाणेकर वय 30 वर्षे। आरोपी कपिल जितेंद्र कोसलकर। आरोपीला अटक आहे। एका व्यक्तीची जमीन संदर्भात झाली मोठी आर्थिक फसवणूक। दिनांक 12/2/2026 धानोरे तालुका खेड जिल्हा पुणे येथील घटना। आरोपी यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन फिर्यादीकडून 7,25,000 रुपये चेकने घेऊन फिर्यादीला दिनांक 9/6/2016 रोजी विसार पावती करून देऊन सदरची जमीन फिर्यादीला न देता उषा प्रदीप बवले यांना परस्पर विकून फिर्यादी यांची 7,25,000 रुपये रकमेची फसवणूक केली। फिर्यादी निलेश भगवान बोडके वय 40 वर्षे। आरोपी दत्तात्रय विश्वनाथ मंदाबाई उर्फ मंदा गौतम गरुड वय 57 वर्षे। सोनाबाई शशिकांत सुमुखराव वय 45 वर्षे। आरोपीला अटक नाही। सामान्य लोकांची झाली आर्थिक फसवणूक। दिनांक 11/2/2026 रोजी रात्री 8:30 वाजता तुटे चौक ते सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर मारुंजी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। हा OneWin.com या ऑनलाईन वेबसाईटवर प्रतिबंधित केलेल्या बेटिंग वेब पोर्टलद्वारे विनापरवाना ऑनलाईन जुगार खेळताना ऑनलाईन जुगाराचे 30,000चे साहित्यासह मिळून आला। तसेच नमूद ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात आलेले बनावट बँक खाते तयार करून सिम कार्ड घेऊन त्या आधारे सदर बँक खाते धारकांची ओळख वापरून बनावट कागदपत्रांचे आधारे बँक खाते उघडून सामान्य लोकांची फसवणूक केली आहे। फिर्यादी कारभारी नामदेव पालवे वय 35 वर्षे। आरोपी सचिन प्रभुराम चौधरी वय 19 वर्षे। आरोपीला अटक आहे। एका व्यक्तीच्या परिचयातील व्यक्तीनेच केली जागा खरेदीवरून मोठी आर्थिक फसवणूक। मे 2011 पासून ते आजपर्यंत मौजे जांबे तालुका मुळशी जिल्हा पुणे गावच्या हद्दीतील घटना। आरोपी क्रमांक 1 व 2 या फिर्यादी त्यांच्या परिचयाचे असून फिर्यादी यांना मौजे जांबे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील जागा खरेदी करून देतो असे सांगून मे 2011 पासून ते आजपर्यंत जागा खरेदी न देता तसेच वेळोवेळी आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी रोख स्वरूपात तसेच खात्यावर मदत केलेली रक्कम फिर्यादीस परत न करता फिर्यादी यांची एकूण 1,10,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे। फिर्यादी तुषार आत्माराम कलाटे वय 45 वर्ष। आरोपी राजेंद्र कोडिंबा शितोळे हिरामन ज्ञानोबा वाझे। आरोपी अटक नाही। शाब्दिक वादामुळे केस कापण्याच्या कात्रीने तरुणाला केले गंभीर जखमी। दिनांक 11/2/2026 रोजी रात्री 9 वाजता भैरवनाथ मेन्स पार्लर दुकानामध्ये राणे कंपनी जवळ तळवडे पुणे येथील घटना। फिर्यादी व त्यांचा मित्र हे त्यांच्या गल्लीतील भैरवनाथ मेन्स पार्लर दुकानामध्ये मित्रास भेटण्यासाठी गेले असता तेथील सलून मधील कामगार आरोपी क्रमांक 1 यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने सलून मालक आरोपी क्रमांक 2 यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळ असलेल्या केस कापण्याच्या कात्रीने फिर्यादी यांच्या पाठीमध्ये मारून गंभीर जखमी केले। फिर्यादी कन्हैया कुमार दिनेश शर्मा वय 22 वर्षे। आरोपी अजित शेर अली वय 25 वर्षे। लालबाबू उर्फ बबलू चौहान वय 45 वर्षे। आरोपीला अटक आहे। ट्रक भरधाव वेगाने चालून चालकाने मोटरसायकलला दिली धडक। दिनांक 11/2/2026 रोजी रात्री 9:15 वाजताच्या सुमारास मौजे मधुबन हॉटेल समोर देहू ते आळंदी जाणाऱ्या रोडवर जाधववाडी चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे येथील घटना। आरोपी आणि त्याच्या ताब्यातील ट्रक नंबर MH14 JL 8290 हा रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भारधाव वेगाने चालून पुढे जाणारी पल्सर मोटरसायकल
नंबर MH14 MH1842 ही पाठीमागून जोरात धडक देऊन अपघात करून अपघातात फिर्यादी यांचा भाऊ अनिल पांडुरंग कांबळे वय 25 वर्षे याच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेल्याने डोक्यास, हाताला, पायाला गंभीर दुखापतीस तसेच मृत्यूस कारणीभूत झाले आहे. फिर्यादी सुनील पांडुरंग कांबळे वय 29 वर्षे, आरोपी ट्रक नंबर MH14 JL 8290 वरील चालक. आरोपीला अटक नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारावर तरुणाने केले बालविवाह. दिनांक 11/2/2026 रोजी 10:40 वाजेच्या सुमारास आसिम शेख यांच्या गोडाऊनच्या बाहेर MIDC कॉलनी, वाल्लेकरवाडी, चिंचवड, पुणे येथील घटना. मुलगा आरोपी क्रमांक 1 याने त्याच्या विवाहाचे वय पूर्ण नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारावर मुलगी जयश्री नवनाथ सावंत वय 18 वर्षे हिचे सोबत रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात आळंदी येथे बालविवाह केला. तसेच रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयाचे चालक आरोपी क्रमांक 2, लग्नात सहभागी मुलाचे चुलते आरोपी क्रमांक 3 व त्याची पत्नी, भाऊ आरोपी क्रमांक 4, आरोपी क्रमांक 5 नातेवाईक, साक्षीदार आरोपी क्रमांक 6 व 7 तसेच आरोपी क्रमांक 8 हे लग्नात सहभागी झाले आहेत म्हणून फिर्यादी मनोज जनार्दन पांढरे, आरोपी संजय बळवंत नेटके वय 53 वर्षे, आकाश राम साठे वय 20 वर्षे, मंथन अनिल धोत्रे वय 20 वर्षे, बिरू अंबिका सिंग वय 41 वर्षे, सोनू अर्जुन सिंग वय 30 वर्षे, महेश सज्जनदेव यादव वय 42 वर्षे, पाहिजे आरोपी मालक नामे लुकमान शेख आरोपी क्रमांक 1 ते 6 यांना BNSS 2023 चे कलम 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. उगाच वाद घालून एका टोळीने केले 2 तरुणांवर वार. दिनांक 12/2/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सुमारास शांतीनगर कमानी समोर, शांतीनगर भोसरी, पुणे येथील घटना. फिर्यादी व त्याचा भाऊ देवराज चव्हाण असे शांतीनगर कमानी समोरील दुकानाच्या समोर असताना त्याच्या गल्लीत राहणारे आरोपी क्रमांक 1 ते 3 असे कमानीपासून चालत निघाले असताना फिर्यादी याचा मित्र वासुदेव परशुराम चिन्ना राठोड हा त्याच रस्त्यावर पार्क केलेली मोटरसायकलवर बसून गाडी चालू करून जात असताना आरोपी क्रमांक 2 हा वासुदेव यास जरा गाडी नीट चालव असे म्हणाला. त्यावर वासुदेव हा आरोपी क्रमांक 2 यास तू रस्त्याच्या कडेने चालायला शिक असे बोलल्याने चिडून जाऊन नमूद आरोपी यांनी सदर ठिकाणी बेकायदेशीर गर्दी जमवून आले व त्यांनी वासुदेव चिन्ना राठोड यास तसेच भांडणे सोडविण्यासाठी गेलेले फिर्यादी तसेच त्यांचा भाऊ देवराज चव्हाण यास लाकडी काठीने व दगडाने मारहाण केल्याने फिर्यादी यांचा भाऊ देवराज चव्हाण याचे डोक्यास व मित्र वासुदेव चिन्ना राठोड यांच्या दुखापत केली. फिर्यादी गोविंद बासू चव्हाण वय 25 वर्षे, आरोपी ओमकार प्रसाद वय 18 वर्षे, लक्ष्मीपुत्र धनगर वय 22 वर्षे, सागर गुंजाळ वय 19 वर्षे, गोट्या ठोके वय 18 वर्षे, अजय कुमार राठोड वय 18 वर्षे, आरोपी क्रमांक 1, 2, 3 यांना BNSS 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. या होत्या आजच्या क्राईम न्यूज. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.